दत्तगुरु मित्रांनो, श्री गुरु दत्तात्रेय जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्री क्षेत्र गाणगापूर दत्त भक्तांची पंढरी म्हणून ओळखले जाते. हे स्थान सोलापूर गुलबर्गा स्टेशनच्या मध्ये गाणगापूर रेल्वे स्टेशन म्हणून नावाजलेले आहे. तेथून 20 किलोमीटर अंतरावर भीमा अमराजा संगमकाठी हे स्थान आहे. गाणगापूरचे महात्म्य श्री गुरुचरित्रात पुढील प्रमाणे वर्णन आढळते. श्री गुरु नरसिंह सरस्वती अवतार असे त्रिमूर्ती, गाणगा ग्रामी असे ख्याती, जे जाती तया स्थाना तात्काळ होती मनोकामना, काही न करो हो अनुमाना, प्रत्यक्ष देव तेथे असे. गाणगापूर ग्रामी श्री दत्तगुरु म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे. कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वतः श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी सांगितले आहे. गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षापासून कमी झालेले नाही, उलट दिवसेंदिवस वाढतच आहे. श्री नरसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्तरूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा अनुभव आहे. वास निरंतर गाणगा भुवनासी, भक्तजन तारावयाची, राहू तेथे निर्धार, आम्ही असतो याची ग्रामी, नित्य स्नान अमरजा संगमी, वसो मध्याह्नी मठाधामी, गुप्त रूपे अवधरा. प्रत्यक्ष देव गाणगापुरात आहेत, म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करीत आहेत. येथे देव आहेत व येथेच थांबले आहेत. कोणीही श्रद्धेने या व कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या, असा महाराजांचा संदेश आहे. याच गावात राहून दररोजचे स्नान भीमा अमराजा संगमावर करून दुपारच्या वेळेस ते निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्त रूपाने कोणत्याही वेशात उपस्थित असतात, असे स्वतः दत्त महाराज सांगतात. अज्ञानामुळे शेजारी असून सुद्धा श्री गुरूंना आपण ओळखू शकत नाही. नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्वास ठेवला तर देव दर्शन देतातच, अशी भक्तांची श्रद्धा आहे. चराचरात देव वसला आहे अशी चर्चा व समज आहे, परंतु गाणगापूरला प्रत्यक्ष देव आहे हे सिद्ध गुरुचरित्र ग्रंथातून सांगतात. त्यांच्या कृपेचा साक्षात्कार अज्ञानी भक्त करून घेत नाहीत. नित्य जे जन गायन करीती, त्यावर माझी अतिप्रीती, माझे नामस्मरण करणारे भक्त मला आवडतात, हे श्री गुरु दत्तात्रेयांनी सांगितले आहे. श्री नरसिंह सरस्वतींनी गाणगापुरातून निघताना आपल्या पादुका शिष्याकडे दिल्या व सांगितले, या निर्गुण पादुका आहेत, परंतु निर्गुण असलेल्या पादुकांमध्ये माझा सगुण रूपाने वास राहील. निर्गुण पादुका मठात ठेवतो, येथे येणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मनात कोणतीही शंका ठेवू नका, आमचा आशीर्वाद आहे त्यावर विश्वास ठेवा. गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक ओवीचा भावार्थ मार्गदर्शक आहेत. श्री क्षेत्र गाणगापूरचे दर्शन. गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार म्हणजेच श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी 22 ते 23 वर्षे वास्तव्य केले. या संपूर्ण क्षेत्रामध्ये संगमस्थान म्हणजेच भीमा आणि अमराजा नदीचा संगम, निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका महात्म्य आहे. या दिव्यस्थानाचे दर्शन भाविकांना व्हावे, तसेच कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात. यामुळे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात. कल्लेश्वर हे मुक्तिस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहे. भीमा व अमराजा या दिव्य पवित्र 2 नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तिपीठावर झाला आहे. सदरील संगम निर्गुण मठापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. या संगमस्थानी भगवान श्री नरसिंह सरस्वती नित्य स्नान करत असत. या संगमाभोवतीच अष्टतीर्थाचा अधिवास आहे. या संगमात स्नान केल्याने भाविकांचे अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच, हे मात्र निश्चित आहे. निर्गुण मठाच्या पादुका दर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात. पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते. गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्य वास आहे. ही अष्टतीर्थे पुढील प्रमाणे आहेत. पहिले
षटकुल तीर्थ, त्यानंतर नरसिंह तीर्थ आणि भागीरथी तीर्थ, त्याच्यानंतर पापविनाशी तीर्थ आणि कोटी तीर्थ, त्याचबरोबर रुद्रपाद तीर्थ, चक्रेश्वर तीर्थ व मन्मथ तीर्थ. भागीरथी तीर्थालाच लागून काशीकुंड म्हणून एक तीर्थ आहे. त्याविषयीची एक कथा खूप प्रसिद्ध आहे. ती पुढील प्रमाणे. एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकरांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले. त्या भक्ताच्या इच्छेने श्री महादेवांनी काशीची गंगा तिथे आणली. श्री पापविनाशी तीर्थावर श्री परमहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचा श्रींचे साक्षात दर्शन घडले होते. याच तीर्थावर श्री नरसिंह सरस्वतींनी आपल्या भगिनीला म्हणजेच रत्नाबाईला स्नान करावयास सांगितले होते. त्यामुळे तिची कुष्ठादी पापे नाहीशी झाली. श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमान नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनांसाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केली. तो पुण्य पावन दिवस होता नरक चतुर्दशीचा. याबाबत सविस्तर माहिती श्री गुरुचरित्र ह्या पवित्र ग्रंथात 49व्या अध्यायात आली आहे. श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थ व त्यांचे स्थानांचे फळ. षटकुळ ह्या तीर्थात स्नान केल्याने कालमृत्यू व अपमृत्यू नाहीसा होऊन शतायुष्य प्राप्त होते. या तीर्थात स्नान केल्याने प्रयाग येथील त्रिवेणी संगम नद्यांचा स्नानाचे फळ मिळते. भागीरथी तीर्थ या तीर्थात स्नान केल्याने समस्त दारिद्र्य नाश होऊन काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचा पुण्य मिळते. पापविनाशी तीर्थ या तीर्थात स्नान मात्रे पाप राशी जैसे तृण अग्नी लागे, म्हणून येथे स्नान केल्याने समस्त पूर्वजन्मांचे पाप जळून राख होतो. ह्याच तीर्थात स्नान केल्याने स्वयं महाराजांचे भगिनी रत्नाईचे श्वेत कुष्ठ नाहीसे झाला होता. कोटी तीर्थ ह्या तीर्थात स्नान केल्याने आत्मशुद्धी होऊन मोक्ष प्राप्त होतो. जंबू द्वीपामध्ये असलेले सर्व पवित्र तीर्थांचे महिमा ह्या तीर्थात आहे. रुद्रपाद तीर्थ हे तीर्थ गया समान आहे. गया क्षेत्रातील सर्व आचरण येथे करून रुद्रपादाला पूजल्यास कोटी जन्मांचे दोष नाहीसे होऊन मोक्षप्राप्ती होते. चक्रतीर्थ हा तीर्थ द्वारावती तीर्थ समान आहे. येथे स्नान करून येथील केशव मंदिरात पूजल्यास द्वारावतीचे चौपट पुण्य मिळते व अज्ञानीला ज्ञान प्राप्त होते. मन्मथ तीर्थ येथे स्नान करून कल्लेश्वराला पूजल्यास वंशवृद्धी होऊन अष्टैश्वर्य प्राप्त होते. भीमातटी असे गाणगा भुवन, पुण्यभूमी असे यात्री भुवन. श्री गुरुचरित्रातील 40व्या अध्यायात वर्णन केलेल्या औदुंबराचेही येथे एक दर्शन घडते. श्री नरहरी नामक ब्राह्मण श्री गुरु आज्ञेने शुष्क काष्टाला नेहमी पाणी घालीत असे. पुढे श्री गुरुकृपेने त्या वाळलेल्या औदुंबराच्या झाडास पालवी पडली. इथला श्री नरसिंह सरस्वतींच्या विश्रांतीचा कट्टा ही सुप्रसिद्ध आहे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संगमावरून गाणगापूर ग्रामात जात येत असताना या कट्ट्यावर बसून विश्रांती घेत असत. श्री महाराजांच्या कृपामृत दृष्टीने फुलून आलेले त्या भाग्यवान शेतकऱ्याचे शेत याच विश्रांती कट्ट्याजवळ आहे.